साथियों नमस्कार। हम इस वक्त आज़ाद मैदान मुंबई में हैं। यहाँ पर देखिए आज 13वां दिन आशा वर्कर का धरना चल रहा है। कल 50,000 के लगभग संख्या में थे और आज भी 20,000 के लगभग संख्या में हैं। और अभी कुछ आशा वर्कर से यहाँ पर हम जानकारी करते हैं कि आप लोग की जो पीड़ा है, क्या दर्द है, किस लिए आप लोग लगातार धरने पर बैठी हैं और आपकी क्या मांगे हैं। और कल 20 आप लोग की धरना था तो उसमें कुछ आप लोग की मांगे सरकार मांगी कि नहीं मांगी? मी बुलढाणा जिल्ह्यातील गटप्रवर्तक आहे। आमच्या मागण्या प्रमुख मागण्या होत्या की आशाताईंना 7,000 रुपये, आम्हाला 10,000 रुपये आणि दिवाळी बोनस 2,000 रुपये आम्हाला सांगितले। तानाजी सावंत यांनी सांगितले, पण आमची ही माग पूर्ण केली नाही त्यांनी की GR सांगितलं, फक्त अनाऊन्स केलं आणि आम्हाला आशेवर ठेवलं आणि आमचे ही वाढ आम्हाला दिली नाही। तरी पण माझ्या आशाताई व गटप्रवर्तक आम्ही सर्व 9 तारखेपासून आंदोलन करत आहोत आणि आज 13वा दिवस आम्ही इथं आहोत। 9 तारखेपासून इथं आहे। एकनाथजी शिंदे यांचा वाढदिवस होता, तिथं आम्ही 2 दिवस काढले आणि आशाताईंना भयंकर इथं वेदना पण होत आहे आणि उन्हापासून सुद्धा त्रास होत आहे। आणि तरी पण इथं माझ्या आशाताई थांबून आहेत आणि त्यांच्या ह्या वेदना आमच्या सरकारपर्यंत जरूर पोचवा। आणि आम्हाला पण समायोजन करायचं आहे, गटप्रवर्तकांचं पण समायोजन करायचं आहे आणि ह्या लाभार्थींपर्यंत पोचतायत आणि आपलं आरोग्याचं काम एकदम चांगलं करून राहिलेलं आहे आशाताई। तरी पण यांची वाढ करण्यासाठी काही सरकारवर भुर्दंड पडणार नाही। उलट देशातील माता मृत्यू आणि बाल मृत्यू हे कमी झालेले आहेत। तरी पण आमच्या आशाताईंची ही माग पूर्ण झालीच पाहिजे। बोला। मेरा नाम मीना विनय कुमार जंजाल, मैं अकोला ज़िले से आई हूँ महाराष्ट्र में। गए 13 दिन से हम जो आंदोलन कर रहे हैं, वैसे तो हमारा 3 महीने से चालू है। बीच में हमने 1 महीना जो सरकार ने आश्वासन दिया था कि हम तुमको बढ़ोतरी दे रहे हैं कर मानदेय में, तो हमने पीछे लिया था। पर उसके बाद में भी सरकार ने जो बढ़ोतरी जो की है तो उसका GR नहीं निकालने की वजह से हमने वापस 12 जनवरी से काम बंद आंदोलन शुरू किया है और उसी जरिए हम आज 13 दिन से यहाँ पे आए हुए हो। इसीलिए हम आज सरकार से अपील करते हैं कि हमारा GR जल्द से जल्द दे दो। हमारी जो मानदेय में बढ़ोतरी होंगी तो हमारा परिवार, हमारे बच्चे और हमारे पीछे जो हमारा पारंपरिक परिवार है तो वो सब हमारे पे, हाँ वो सब हमारी जिम्मेदारी है। हम अच्छी तरह से उनको संभाल सकेंगे। तो हमारे काम के लिए हमको जो कम मानदेय मिलता है तो वो सरकार ने जानना चाहिए कि इनके काम के बजाय इनको कितना कम मिलता है। तो हमारे सरकार से यही गुजारिश है कि जल्द से जल्द और सरकार का एक नारा है सरकार का, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ। पर गए 10 दिन से हम जो यहाँ पे खुले में शौच के जा रहे हैं, खुले में दिन भर बैठ रहे हैं, खुले में रात में सो रहे हैं। किसी के पास छोटे छोटे बच्चे हैं, किसी को BP शुगर है, तो भी हम सब महिला यहाँ पे बैठे हुए हैं और हमारी मांग पे अड़ गए हैं क्योंकि सरकार हमको हमारा शोषण करता है और हमको बहुत कम पैसे में काम करने को मजबूर करते हैं। इसीलिए सरकार से गुजारिश है कि जल्द से जल्द हमारा GR दे दो। सर, आम्ही अकोला जिल्हा तालुका बार्शी टाकळी येथून आम्ही भरपूर आशा आलेलो आहो या आझाद मैदानावर। 9 तारखेपासून आम्ही इथं उन्हातानात शिळ्या भाकरी खाऊन उन्हातानात इथं बसलेलो आहो। सकाळपासून तर इथंच झोपणं, रात्रीची थंडी, सकाळचे दिवसाचं ऊन, अशा याच्यात आमचे खूप हाल होऊन राहिले सर। तरी आमचे हाक सर या मुख्यमंत्र्यांनी घ्यावी व आम्ही किती दूर अकोल्यावरून गाडीत बसून रेल्वेमध्ये आलो। रेल्वेमध्ये खूप आमचे हाल झाले। आम्हाला बसायला जागा नाही आणि आम्हाला झोपायला आमची झोप होत नाही। झोपीमुळे आम्हाला खूप त्रास होऊन राहिले, वेदना होऊन राहिल्या। आमच्या इथं आशा भगिनी म्हणजे अशा बिमार पडून राहिला, त्यांना अशा दवाखान्यात न्यायची पाळी येऊन राहिली। तरी मुख्यमंत्री साहेब आमचे हाक अशी घेऊन नाही राहिले। याच्याबद्दल आम्ही खूप नाराज आणि खूप आम्हाला वाईट वाटते सर। यामुळे आमचे काहीतरी मागण्या म्हणजे आमच्या जे मागण्या आहेत गटप्रवर्तकांना 10,000 रुपये
व आशांना 7,000 रुपये हे तुम्ही मंजूर केले, हे आम्हाला कृपा करून द्यावे ही आमच्या आशाच्या वतीने नम्र विनंती आहे सर. धन्यवाद. नमस्कार, मी आशाताई रजनी कुरोडे. आम्ही अकोला जिल्हा महाराष्ट्र मुंबई येथे आम्ही सर 12 दिवसापासून इथं आलेलो आहोत. ठिय्या आंदोलन आम्ही उन्हामध्ये इथं करत आहे. आणि महाराष्ट्राचा राजा, आज आपण राजा मानतो, ज्या राजाला प्रजेचं सुख समजत नसेल, प्रजा जर आपली सुखात नसेल तर त्या राजाला राजा म्हणण्यात काय अर्थ आहे. त्या राजाने आमची हाक ऐकावी आणि आपली प्रजा जर सुखात ठेवायची असेल तर आमचा GR लवकरात लवकर काढावा ही आमची कळकळीची विनंती आहे. नमस्कार, मी सुप्रिया सचिन कांबळे. आम्ही ऐरोली नवी मुंबईतून आशा मी बोलते. आम्ही सगळ्या टोटल 76,000 आशा आहेत. पण आज महाराष्ट्र 76,000 आशा आहेत. मग सरकार कुठे झोपलं आहे का? आज बोलतात महाराष्ट्रामध्ये की स्त्रीचा सन्मान करायचा. आज झालेत पण स्त्री रस्त्यावर झोपते, हे कोणालाच अजूनपर्यंत दिसत कसं नाही. सरकार आज आमच्या मागण्या पूर्ण का करत नाही आहेत? एवढं सगळ्या लेडीज कुठून गावावरून आलेल्या आहेत. ॲटलिस्ट लेडीजचा तरी विचार करावा ना, की मुलांना वगैरे सोडून आलेल्या आहेत. त्यांचा विचार करून माणुसकीच्या नात्याने तरी सरकार जागं व्हायला पाहिजे होतं. पण अजून सरकार जागं नाही झाले तर या सरकारला काय फायदा? की ज्या लेडीजला तुम्ही मान सन्मान इलेक्शनच्या वेळी बोलताना लेडीज आमच्या बहिणी आहेत, मग आज बहिणी जर रस्त्यावर झोपल्या तर तुम्हाला सरकार कसं जागं होत नाही आहे? माझं हेच म्हणणं आहे की लवकरात लवकर GR निघावा. ह्या लेडीजचा एक माणुसकीच्या नात्याने तरी लेडीजचा विचार करावा, माझी एवढीच इच्छा आहे. जय हिंद, जय मा. नमस्कार, मी आशा गटप्रवर्तक हर्षदा विजय देवगिरे, धांदरफळ खुर्द, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. आम्ही गेल्या 13 दिवसापासून इथं संपामध्ये धरणे आंदोलनामध्ये बसलेलो आहेत. तर मला फक्त आशा आणि आशा गटप्रवर्तक ह्या दोन वेगळ्या व्यक्ती कशा आहेत ते सांगायचं आहे. आशांच्या जबाबदाऱ्या वेगळ्या आणि गटप्रवर्तकांच्या जबाबदाऱ्या वेगळ्या आहेत. गटप्रवर्तकांना दर महिन्याला 25 व्हिजिट आणि 5 दिवस त्यांना ऑनलाईन काम राहतं आहे. तर त्या ऑनलाईन कामाचा मोबदलासुद्धा त्यांना पुरेसा नाही आहे. रोजच्या विजिटचे जे पैसे आहे ते पण त्यांना पुरत नाही. पेट्रोलचा भाव वाढलेला आहे आणि यामध्ये त्यांना एवढ्या जवळजवळ प्रत्येक गटप्रवर्तकाला 18 ते 20 आशा सांभाळायच्या आहे. त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांना व्हिजिट द्यायची आहे. त्यांचं एक नाही तर 76 कामांवर त्यांना त्यांचं लक्ष द्यायचं आहे. आशांची 76 कामं आहेत. त्या प्रत्येक कामावर गटप्रवर्तकाला लक्ष द्यायचं आहे. त्याचा एक आकडा घ्यायचा आहे, त्याचा हिशोब ठेवायचा आहे. ही गोष्ट सोपी नाही आहे. शासनाला हे खूप सोपं वाटतं आहे की यांना आपण 8,000 रुपये देतो आहे आणि त्यांना त्यांच्यामध्ये ते परवडतं आहे, पण तसं नाही आहे. गटप्रवर्तकांना पूर्ण महिनाभर एवढं काम करूनसुद्धा त्यांच्यामध्ये त्यांचं जे मानधन आहे त्याच्यामध्ये सुद्धा काटछाट केली जात आहे. तरी शासनाला मला एवढंच सांगायचं आहे, आशा आणि आशा गटप्रवर्तक या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, त्यांची कामे वेगळी आहेत. तरी शासनाने त्याच्याकडे जास्त लक्ष द्यावे आणि आत्ताच्या ज्या आमच्या मागण्या आहे, जे आश्वासन आम्हाला दिलेलं आहे तानाजी सावंत आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री, त्यांनी त्याच्यावर विचार करण्याची आता वेळच राहिलेली नाही आहे. आता आमचा बांध तुटलेला आहे, अंत आलेला आहे. तरी शासनाने आमच्याकडं लवकरात लवकर लक्ष देऊन आमच्या मागण्या उद्याच्या उद्या निर्णय दिला तरी आम्हाला त्याचं नाही आहे आणि आम्ही आमच्या घरी जायला लगेचही तयार आहे. आज निर्णय दिला तर आम्ही लगेच संध्याकाळच्या गाडीने जायला तयार आहे. पण शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे, आमची एवढीच कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. नमस्कार. सरकारला माझं नाव श्रेयका खलाने. मी 17 वर्षापासून महानगरपालिकेत आशा वर्कर म्हणून काम करते आहे. आज 17 वर्ष झाले. आम्ही सुरुवातीला 500 रुपयावर करत होतो. तर गव्हर्मेंटला आता 17 वर्ष करून शासनाला आशा वर्करांची जाणीव कशी नाही आहे. सरकार म्हणतं महिलांना आरक्षण. अरे काय महिलांना आरक्षण देताय तुम्ही? महिलांना आरक्षण देताच कुठे तुम्ही? महिलांचे किती आता दीड महिन्यापासून आझाद मैदानावर उघड्यावर आशा वर्कर झोपतात, तरी सरकारला जाग येत नाही आहे. तरी आशा वर्करांना काही ते दखल घेत नाही आहेत. कसं हे सरकार आहे?
किती घरोघरी जाऊन महिला प्रत्येकाचं किती काय महत्त्वाचे महारोगामध्ये सगळं आरोग्याचं काम करतात. ते नवीन लहान बाळाच्या जन्मापासून तर प्रेग्नन्सी बाईपासून तर किशोरवयीन मुलींपासून सगळ्यांची जाणीव म्हणजे सगळ्यांचं काम आशा वर्कर ही करत असते. तरी पण सरकारला कशी जाग येत नाही की आम्ही तळागाळात कामं करणारे आशा वर्कर आहोत. तळागाळात कामं करूनही सरकारला सगळं काम आम्ही एवढं देतो व्यवस्थित, तरी सरकारला आमची जाणीव नाही आहे. सरकारला आता तरी जाग आली पाहिजे. आमचा GR काढून द्यायलाच पाहिजे. GR घेतल्याशिवाय आम्ही मैदान सोडणार नाही आहेत आणि सरकारला जाग आली पाहिजे. त्यांनी आमचा GR हा काढलाच पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे. यहाँ पर आपके पूरे महाराष्ट्र से लगभग आज भी 20,000 की संख्या है आशा वर्कर की, और अभी हो सकता कल भी रहे. तो आप लोग की जो मांगे हैं, कल 50,000 की संख्या में यहाँ लोग आए थे, तो कुछ सरकार के जनप्रतिनिधि या कोई यहाँ पर आया था, कुछ आपको ज्ञापन लेने या क्या कुछ जानकारी है तो आप हमें बताइए. क्या क्या मांगे हैं, मुख्य बिंदु क्या है आप लोग का? क्या नाम है आपका? मेरा नाम गीता राजू माने है. मैं आम कल्याण से अम्बेली PSC से हूँ. और हम यहाँ पे 9 तारीख से थाना में थे 2 दिन. उसके बाद में यहाँ से यहाँ है. आज 13 दिन हो रहे हमको यहाँ आकर. लेकिन हमारे यहाँ कौन से भी मंत्री या कोई भी खाली कौन से भी मंत्री वगैरह कोई आए नहीं. लेकिन एक सुप्रिया सुळे बोल के है जो आमदार है ना, हाँ हाँ खासदार है, वो आके हमसे बातचीत करके हमको आश्वासन दे के गए. और वो लेकिन जो आशाओं की मांगनी पूरी नहीं होती है तब तक और पूरा नहीं करते हैं तो हमें उपोषण के लिए बैठूंगी, ऐसा उन्होंने आश्वासन दिया है. लेकिन आज तक इतने दिन हो गए, कौन से भी मंत्री संतरी कोई भी नहीं आए यहाँ पे. जो मांग रहे हैं पैसा, जो GR मांग रहे हैं, तो उन्होंने ही आश्वासन दिया लो GR हम लोग मांग रहे हैं. उन्होंने जब हमारा अक्टूबर में 18 तारीख से 9 नवंबर तक हमारा जो स्ट्राइक था, उसमें उन्होंने बताया कि तुम आशा वर्कर को 7,000 मानधन बढ़ा दिया जाएगा और गट प्रवर्तक को 10,000 रुपये मानधन बढ़ा दिया जाएगा. तो उन्होंने जो आश्वासन किया था वही हम लोग GR मांग रहे हैं. उन्होंने आश्वासन करके भी 3 महीना हुआ तो भी वो नहीं दे रहे. इसके वजह से हमको ये सब कुछ करना पड़ा. और वो बोलते हैं कि हमने बोला ही नहीं. ये न्यूज़ तो आशा वर्कर को 15,000 और गट प्रवर्तक को 21,000, ये तो पेपर में न्यूज़ में सब जगह आ चुका है उस वक्त. तो अभी नहीं, मैंने बोला ही नहीं है. और आरोग्य मंत्री तानाजी सावंत को, जो अपना आरोग्य मंत्री है, तो उसको कौन सा भी अधिकार नहीं है? ऐसा कैसे? वो मंत्री है तो उसको तो अधिकार रहेगा ना. जो आरोग्य का पूरा वो संभालते तो उसको उनको तो अधिकार है ना. फिर वो अपना शिंदे साहब ऐसा कैसे बोल सकते हैं कि बाबा आरोग्य मंत्री को कुछ भी बोले तो अधिकार नहीं है? ये आशा वर्कर जो है, तुम लोग स्वयंसेवक बोले तो क्या होता है? 3 महीना 6 महीना या 1 साल तक, 1 साल भी नहीं, उससे भी कमी, तो वो स्वयंसेवक होती है. जो कामगार 240 दिन काम करते तो उसको कामगार घोषित करते हैं. तो ये सब आशा लोग 2007 में लगे हैं, 16 से 17 साल हो चुके हैं. तो ये आशा स्वयंसेवक कैसी हुई? ये मेरा क्वेश्चन है. तुम लोग जब बोलते हो कि बाबा कर्मचारी कौन सा झाड़ू खाते वाला भी धंधो, झाड़ू में मारने वाला धंधो या संडा साफ करने वाला धंधो, वो 240 दिन भी भरते हैं तो कर्मचारी का दर्जा उसको दिया जाता है. तो ये आशा वर्कर 15 साल 16 साल 17 साल से काम करे तो उनको भी कर्मचारी का दर्जा मिलना चाहिए. और जो GR तुमने जो पैसा तुमने बोला है कि हम लोग आशा को 15,000 बोले और 21,000 बोले, तो हमको उसका GR हमको दे दिए तो हम लोग ऐसे चले जाएंगे बोलते. पण मुख्यमंत्री को ये हमकी प्रार्थना है क्या जल्दी से हमारा GR निकलो और हम घर चले जाओ. उन्होंने बोला है 10,000 रुपये गट प्रवर्तक, 7,000 रुपये आशा ताई को मिलना मांगता है और वो जल्दी से जल्दी GR दो, यही मांग है हमारी. यही सरकार से विनंती है. यही विनंती बोली मैं.